जर तुम्ही फ्लॅट म्हणा, प्लॉट म्हणा किंवा एखादी जागा म्हणा विकत घ्यायचा विचार करत असाल, किंवा तुम्ही जर कधी एखादी जागा किंवा फ्लॅट किंवा विकायचा विचार करत असाल तर आवर्जून हा 5 मिनिटाचा व्हिडिओ बघा. तुमच्या आयुष्यातले बरेचसे टॅक्स पेनल्टी वाचवू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या वेळेस तुम्ही एखादी जागा 40 लाखाला विकली, पण गव्हर्नमेंट तुम्हाला थांबवते. गव्हर्नमेंट काय म्हणते की ही 40 लाखाला नाही आहे, आमच्या रेकॉर्डनुसार ही 50 लाखाला जागा आहे. मग आता हे कुठनं ठरवलं तर इथेच एक एंट्री होते, ती म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्झॅक्टली बघायचं काय आहे, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जर मी 40 लाखाची वस्तू विकत असेल, त्याची किंमत 40 लाख असेल, जागा 40 लाखाची असेल, तर मी 50 लाखावर टॅक्स का भरू? तर मला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते का? तर अशाच अवघड प्रश्नांचं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत. चला तर नेक्स्ट पार्टकडे. तर या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला पहिले इन्कम टॅक्सचे नियम बघितले पाहिजे. इन्कम टॅक्समध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करता किंवा विक्री करता तेव्हा त्यांना 2 व्हॅल्यू या महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे ॲग्रीमेंट व्हॅल्यू, की ज्यात तुम्ही जे ॲग्रीमेंट तुम्ही केले, बाईंग असो का सेलिंग असो, त्यात किती व्हॅल्यू लिहिली आहे. आणि दुसरी म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू. आता ह्या 2 व्हॅल्यू का महत्त्वाच्या आहेत? बट ऑब्व्हियसली तुमचा व्यवहार झाला आहे म्हणून ती व्हॅल्यू तुम्हाला महत्त्वाची आहे. पण गव्हर्नमेंटला स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू महत्त्वाची आहे. त्याचं कारण म्हणजे ते त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी चार्ज करतात, त्यांचा तो रेव्हेन्यू आहे, त्यांचं ते इन्कम आहे. मग आता काय सांगितलं की या 2 व्हॅल्यूमध्ये 10% फरक असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. जसं की मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉपर्टी 40 लाखाला विकली, पण स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू किती आहे त्याच्यात? 50 लाख रुपये. तर मला तुम्ही सांगा की स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यूवर जर कधी 10% काढले, 50 लाखावर 10% जर कधी मी काढले तर किती रुपयाचा फरक येतोय? 5 लाख रुपयाचा. पण तुमच्या दोन्ही व्हॅल्यूमध्ये 40 लाख आणि 50 लाख फरक किती रुपये आला आहे? 10 लाखाचा फरक आला आहे. मग इथे डिपार्टमेंटला मान्य नाही. डिपार्टमेंट काय म्हणतोय की 10%च्या आत फरक असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही, काहीही अडचण नाही, तुम्ही बिंदास आहे, जी तुम्ही प्राईस लिहिलेली आहे ती प्राईस आम्हाला मान्य आहे, त्यावर स्टॅम्प ड्युटी भरू शकता. पण तो डिफरन्स 10%च्या वरती जर कधी जात असेल तर त्यांना तो मान्य नाहीये. मग एक्झॅक्टली होणार काय? तर आता बघा, जो जागा विकणार आहे म्हणजे तो किती रुपयाला विकतोय? 40 लाखाला विकतोय. आणि गव्हर्नमेंट काय म्हणते ती व्हॅल्यू किती आहे? 50 लाख. तर गव्हर्नमेंट त्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार. 50 लाखाच्या यांनी हिशोब करणार. तो 40 लाखांनी हिशोब नाही करणार. गव्हर्नमेंट म्हणणार की तू 50 लाखांनी हिशोब कर, त्याच्यानुसारच तुला कॅपिटल गेन टॅक्स जो येईल तो तुला नक्कीच भरावा लागणार आहे. म्हणजे इथे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू घेतली आहे. बायरच्या दृष्टिकोनातून आता बायर काय म्हणतोय, मला ही स्वस्तात प्रॉपर्टी मिळतीये, 50 लाखाची प्रॉपर्टी मला 40 लाखात मिळते, तर माझा त्यात गुन्हा काय? त्यात मी का टॅक्स भरू? नाही. डिपार्टमेंट तुम्हाला सांगते की तो व्हॅल्यू 50 लाखाची आहे, तू 40 लाखाला विकत घेतली, मे बी तू कॅशमध्ये पे केले असतील, आम्हाला माहीत नाही आहे. जर तू 40 लाखालाच खरेदी केली तर वरचा जो 10 लाख रुपयाचा डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे काय होणार? तुमचं इन्कम फ्रॉम अदर सोर्स होणार. तर आता असे व्यवहार करताना एक्झॅक्टली खबरदारी काय घ्यायची की आपण कशावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की आपल्याला टॅक्स पेनल्टी येऊ नये म्हणून. तर ॲज अ प्रॅक्टिशियन चार्टर्ड अकाउंटंट म्हणून तुम्हाला सांगतो की मी बऱ्याच नोटीस हाताळतो. पण नोटीस काय येतात माहिती आहे का? थोड्याशा निष्काळजीपणामुळे येतात. तर खाली काही गोष्टी खबरदारी पाळायच्या जेव्हा आपण व्यवहार करतो. थोडक्यात पहिली की आपली ॲग्रीमेंटची डेट आणि रजिस्ट्रेशनची डेट कधी कधी वेगळी होऊ शकते. ॲग्रीमेंट आपण आधी करतो, रजिस्ट्रेशन आपण एखाद्या वेळेस 6 किंवा 8 महिन्याने पण करतो. पण नेहमी लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही ॲग्रीमेंट करता त्या दिवशी काही ना काहीतरी टोकन अमाऊंट बँकवेद्वारे, UPIद्वारे, RTGSद्वारे, कशाहीद्वारे द्या, पण कॅशद्वारे देऊ नका. कॅश पेमेंट चालत नाही. आता याचा फायदा काय होणार आहे? समजा जर कधी पुढे मागे जाऊन तुमची स्टॅम्प ड्युटी वाढली तरीही तुम्हाला स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागेल? ज्या दिवशी डेट ऑफ ॲग्रीमेंट आहे ती, ना की डेट ऑफ रजिस्ट्रेशनच्या दिवशी. आता दुसरं गोष्ट काय होतं, कधी कधी आता मी 40 लाखाचं प्रॉपर्टीचं आणि 50 लाखाचं तुम्हाला उदाहरण दिलं की सेलर म्हणतोय की ही 40 लाखाचीच प्रॉपर्टी आहे, 50 लाखाची नाही आहे. भलेही तुमच्या इथं व्हॅल्यू त्याची 50 लाख आहे, पण 40 लाख का होतात? कारण की त्या प्रॉपर्टीमध्ये एखाद्या वेळेस वाद असतील, कारण की त्या प्रॉपर्टीमध्ये एखाद्या काही लिटिगेशन्स, काही प्रॉब्लेम्स असतील,
तर हे प्रॉब्लेम्स कसे सॉर्ट आउट करायचे आहेत, तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही घेऊन जा तुमच्या ॲसेसिंग ऑफिसरकडे, टॅक्स ऑफिसरकडे हे प्रॉब्लेम्स घेऊन जा. त्यांना सांगा, त्यांना म्हणा तुम्ही व्हॅल्युएशन ऑफिसर अपॉइंट करा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि त्याच्यावरनं जी व्हॅल्यू ठरेल ती व्हॅल्यू तुम्हाला उपयोगात होईल. म्हणजे थोडक्यात नोटीस किंवा टॅक्स तुमचा वाचायचा वेळ जाईल आणि हेडॅकसुद्धा कमी होईल. आणि तिसरी गोष्ट, जेवढी कॅश ट्रान्झॅक्शन टाळता येईल तेवढे टाळा, कारण की कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेटली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याच्यावर थोडक्यात मराठी भाषेत टप्पूनच बसलेले आहेत की कुठे कॅश ट्रान्झॅक्शन सापडलं आहे आणि तुम्हाला इन्कम टॅक्सच्या आराखड्यात छानपैकी ओढलं आहे. म्हणून म्हणतो की जर कधी एखाद्या प्रॉपर्टीचे व्यवहार करायचे असतील तर घाई गडबड करू नका. इन्कम टॅक्सचे नियम थोडेसे अवघड आहेत, पण व्यवस्थित मॅनेज केले विथ एक्सपर्ट नॉलेज. जर तुम्ही एक्सपर्टाईज घेतलं, कुठल्या CA कडे जाऊन कुठेही जाऊन तुम्ही एक्सपर्ट सोल्युशन जर कधी घेतलं तर त्या टॅक्सेस म्हणा, नोटिसेस म्हणा, तुम्ही व्यवस्थितपणे हाताळू शकता आणि टाळू शकता आणि डोक्याला त्रास कमी करून घेऊ शकता. तर अशाच काही व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलवर येत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोचवत राहा की जेणेकरून सगळ्यांना हे नॉलेज आलं पाहिजे, शेअर करता आलं पाहिजे आणि त्यांना मिळालं पाहिजे. सो जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.